तर नाहीच ते असं मी जर म्हणले आता सगळ्यांच्या गावातून 2 जण बोलावून गेले मी तरी मी हात म्हणून का नाही बी दिलं ना ऐका तर पुढचं आणखी बिगर आई बापची बाई करेल मी आता कोणी राहिलं नाही माणसाला पडले तिथं एवढं राड झाले मग शेवटी मालच पदर राहिलं म्हणजे फोन लावून दिलं त्याला म्हणजे तुझं मग 2 ती बामटून बसेल तिच्याकडे तिथंच तिला पडेल पोरगे तिला मास्तर ती काय करा कोणी आहे का घरी इडलो मग डोळ्यात तुझाला तुझाला आहे काय झालं ताई तुझं वर्गाचं आज ऐकलं एवढं तरी विचारायला आहे का हे तिला मामा आहे कोणा सांगत कोणा हे का आणि काढणं काही नाही हे नव्हतं तर समजायचं तुम्ही आता राहणार आहे पण आता आपल्या काही लगेच चालू उपयोगाला येतील असं काही नाही दिल त्याचे बाप 2 मी पाटीलचा जन्माला आलो नाही समजायचं मी सह्या करायचं आहे फक्त एकूण टाका आणि आणखी एक उत्तर असं दिलं गण्याला गण्याने बी याचं डोकं खाल्लं घर विकलं तर मी हात तयार मी बायको घेऊन जाईन कुठली आता मी काही पैसे काढतो घर विका कारण एक ऐकून विजयाची बाई बोली विक तुम्ही भांडे एक आता तू सांग मी काय करू माझ्या टोकराला कोणी हात लावायला येणार नाही का चांगला विचार करायचा पुढचा मागचा नाही मला आम्ही शिरतमणीला मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर मला तिथं डॉक्टर पर्या दिसला हे पर्या डॉक्टर पर्या दिसला मला माझ्या हिरच म्हातारी बोलली तिच्या मेवण्याला म्हणजे वहिनी असं असं राजूनचा मोठ्या पर्यामध्ये गच्ची उचला निघत जात आहे मी बाहेर झालो होतो बाहेर मावस असायचं तिथून नाही म्हणजे म्हातारा करणार म्हणून ते उभं केलं तर नेडून उतरलो फोटो काढून ठेव लगेच काय ना तुझ्या बापाला आजीला सांगितलं लगेच गावात होतो अमोल अमोलला काहीतरी 2-3 निरोप दिला काय बोलणं मी पुरं घर लागत होतं पुरं घर तू ठेवून 2 जण वाळत होतील मग तसं नाही म्हणा पुन्हा असंच करणार पुरं घर मग असं करण्यापेक्षा तुम्हाला एक सांगतो मी हां विजू काकानी 90,000 रुपये कर्ज काढले घरावर हां काढेल हां ते काही विजू काकालाच एक घर देऊन द्या आणि मला आणि बंडू काकाला अर्ध शेत देऊन द्या वा हा म्हणलं मग आबा हा म्हणते का कोण आवा याचा याचा विचार मी कोणी करून त्यांचं सांगतो बाप आहे ना तो मी ते समज तुम्ही नका विचार समजून सांग नाही ही स्कीम तुम्ही आबाला सांगते आबा म्हणण्यापेक्षा मग विजू काकाला सांगा तू सांग ना तू सांग मी नाही सांग आजी म्हणते ना आमले घर पाहिजे आमले घर पाहिजे ते घर कसं काय देतील मग पुरं असं म्हणणार मी तुमले घर पुरं लागेल ना मग पुरं घर त्या कसं काय देतील ते करायचं नाही काही म्हणत ते बाबा स्टार्टिंगला बोलले होते दादा असंच काहीतरी करणार असंच करणार एक पट्टीला येईल का ते एक पट्टीला येईल का ते तेव्हा तेच सांगणार होतं नाही बाबा त्याला घर नाही अरे आज बी आहेच ना तयार आज बी तयारच आहे ना पण पट्ट्या येतील आजच तुम्हाला देऊन मग तो बी लगेच दुसरा घालू ते बी जुगा चाल काय उत्तर करून घर का जाणार नाही घर बिल वावर बिल करून मी तेव्हा म्हटले तू शेवटी तो आबाच कर म्हणे तो पुढचा भाग आहे आजच नाही तो वाटा पाडत म्हणून मी ते म्हटलं होतं तो आज माझं जर तेवढा पोरगे राहिला माझा पोरगे आबाद करू नाव